ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। विरोधक आणि निवडणूक आयोगाची बैठक जी सुरू होती ती आता संपली आहे आणि थोड्याच वेळात विरोधकांची पत्रकार परिषद सुद्धा होईल। 5 वर्ष निवडणूक घेतली नाही असं यावेळी राज ठाकरेंनी या बैठकीत म्हटल्याचं कळतंय। अजून 6 महिने निवडणूक घेऊ नका अशी मोठी मागणी राज ठाकरेंनी केली आहे। सत्ताधाऱ्यांसाठी काम करता का असा सवाल सुद्धा राज ठाकरेंनी केलाय। निवडणूक अधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी असा परखड सवाल केला, याद्या आम्हाला द्या, आम्हीही शहानिशा करू असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। मतदार यादीत घोळ असेल तर सुप्रीम कोर्टाला सांगा असं यावेळी विरोधकांनी म्हटलंय। आम्ही तयार नाहीये, सुप्रीम कोर्टाला सांगा असं राज ठाकरेंनी ठणकावलंय। निवडणूक पुढे ढकला अशी मोठी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे आणि राज ठाकरेंच्या प्रश्नांपुढे निवडणूक आयोगाचे दोन्ही अधिकारी हे निरुत्तर झाल्याचं पाहायला मिळालं। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, अनेक महत्त्वाचे मुद्दे राज ठाकरेंकडून मांडण्यात आले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6 महिने अजून निवडणुका घेऊ नका असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। मुळात राज ठाकरेंनी ही भूमिका भलेही निवडणूक आयुक्त आणि अधिकाऱ्यांसमोर बोलले असली तरी कोर्टाचे निर्देश आहेत की 31 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणं गरजेचं आहे। एका बाजूला महाविकास आघाडीचेच नेते एकेकाळी म्हणत होते की राज्यामध्ये निवडणुका न घेण्याचा अजेंडा सरकारचा आहे। आता निवडणूक प्रक्रिया जर पूर्ण होत असेल तर अशाच वेळी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर राज ठाकरेंची भूमिका ही मुळात दुभाषी स्वरूपात म्हणजे दुतोंडी आहे की काय असं एक म्हटलं जातो। असा एक आरोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। दुसरा मुद्दा राज ठाकरेंचा एक असा येतो की मतदार याद्या आम्हाला द्या। मुळात मतदार याद्या निवडणूक आयोगाकडून सर्वांसमोर जगजाहीर असतात। ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत किंवा जो मतदार आहे त्याला मतदार यादी अंतिम पूर्ण जाहीर प्रसिद्ध केल्यानंतरनं त्याला ती तिथल्या कलेक्टर ऑफिसला, तिथल्या प्रांत ऑफिसला, तिथल्या तहसील कार्यालयाला मिळते, इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर उपलब्ध असते। यामुळे मुळात राज ठाकरेंची जी भूमिका आहे तीच एक वेगळी चर्चा घडवून आणणारी आहे। या जे शिष्टमंडळ जे गेलं होतं त्यामध्ये अन्य नेत्यांनी सुद्धा वेगळ्या भूमिका मांडलेल्या दिसून येत आहेत। त्याच्यामध्ये व्हीव्हीपॅट हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। अर्थात त्याच्यावर विचार करण्यासारखा भाग आहे, पण व्हीव्हीपॅट ह्या उपलब्ध नाही आहे यापूर्वी निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे। अशामुळे प्रश्न उपस्थित होतोय की मतदार याद्यांमधला जो घोळ आहे त्याला फक्त निवडणूक अधिकारी किंवा निवडणूक आयोग हा विषय फक्त एका बाजूला ठेवून चालणार नाही। या जर राजकीय पक्षांना या संदर्भामध्ये काही शंका कुशंका असतील तर त्यांनी या संदर्भातले प्रश्न उपस्थित करणं हे रास्त आहे। पण तरीही अंतिम मतदार यादी ज्यावेळेस प्रसिद्ध होते त्यानंतर त्याच्यावर हरकती घेण्याचा अधिकार प्रत्येक महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आहे। जसं बिहारमध्ये झालं होतं, अनेक नावं ही दुबार नावं आहेत आणि तिथे सुद्धा तो मुद्दा गाजला होता। महाराष्ट्रामध्ये सुद्धा कालपासून महाविकास आघाडीचे नेते जे भूमिका मांडतायत की अनेक भागांमध्ये दुबार मतदारांची नावं आहेत आणि यामुळे मुद्दा उपस्थित होतोय। अशा परिस्थितीमध्ये जर निवडणुकाच घेऊ नका असं म्हटलं आणि 6 महिन्यांनी तर मुळात दुबार नावं असतील किंवा मतदार याद्यांमधला घोळ असेल याविषयीचे आक्षेप घेण्याच्या कार्यपद्धती आहेत, त्या पद्धतीनेच पुढे जाता येऊ शकतं। पण निवडणुकाच घेता येणार नाही तर मग कोर्टाचा अवमान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यामुळे राज ठाकरेंनी केलेली मागणी याविषयीचाच प्रश्नचिन्ह उपस्थित होईल असं म्हटलं जातं। आणि आत्ता काही वेळातच महाविकास आघाडी आणि मनसे यांची पत्रकार परिषद होईल असं सांगितलं जातंय। माझ्या मागे इथं पत्रकार परिषदेचा हॉल आहे, इथे ही प्रेस होईल असं सांगितलं जातंय। पण आत्ता महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एक कन्फ्युजन आहे की इथे पत्रकार परिषद घ्यायची किंवा YB चव्हाण सेंटरला पत्रकार परिषद घ्यायची, याच्यावरनं आत्ता चाललेला एक गोंधळ आहे। बैठक निवडणूक आयुक्तांबरोबरची संपलेली आहे। आता निवडणूक आयुक्तांसमोर जे मुद्दे मांडले त्याच्या संदर्भातलं खंडन स्वरूपामध्ये काही जे काउंटर प्रश्न होतील पत्रकारांकडनं त्याला सामोरं काय जात आहेत। आणि मुळात दोन्ही ठाकरे बंधूंची मागणी आहे की निवडणुकाच घेऊ नये। तर कोर्टाने सांगितलेलं आहे की 31 जानेवारीपर्यंत आपल्याला महाराष्ट्रामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधूंची सरळ भूमिका आहे की निवडणुकाच घेऊ नका, 6 महिने पुढे ढकला किंवा 5 वर्ष तुम्ही घेतल्याच नाही आहात। तर या मुद्द्यांना त्यांच्यावर ज्यावेळेस प्रश्न उपस्थित केले जातील की जर मतदार याद्या अंतिम प्रसिद्ध केल्या जातात त्याच्यानंतरची काय हरकत होती तुमची पक्षाची, तुम्ही पक्षांनी का घेतल्या नाही आहेत। आत्तासुद्धा महापालिकेच्या ज्या अंतिम मतदार यादी डिक्लेअर करायच्या आहेत त्या 10 डिसेंबरला केल्या जाणार आहेत। याचा अर्थ 10 डिसेंबरनंतर महाराष्ट्रामध्ये महापालिकेच्या निवडणुका कधीही लागतील। दिवाळीनंतरनं नगरपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद याच्या निवडणुका कधीही लागतील। अशा परिस्थितीमध्ये मतदार याद्यांवरनं गोंधळ जर असेल, कुणाला आक्षेप असेल तर तो तिथे स्थानिक पातळीवर तो आक्षेप नोंदवला पाहिजे। काही नावं दुबार आहेत त्याच्यावरनं शंका उपस्थित असेल तर ती नावं कोणती आहेत, कोणत्या नावांवरनं जर काही संशय असेल तर त्या मुद्द्यामध्ये सुद्धा
पुराव्यासह मांडावे लागणार आहेत. पण जर असं न करता फक्त निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असेल तर मात्र एक वेगळं ह्याला गोष्टीला जसं सत्ताधारी बाकावरचे नेते म्हणतात की एक नॅरेशन तयार करण्याचं काम करता आहे का महाविकास आघाडीचे नेते, असा एक मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. पण महाविकास आघाडीमधल्या काही नेत्यांनी या बैठकीमध्ये फार महत्त्वाचे काही मुद्दे मांडलेले आहेत की व्हीव्हीपॅटमध्ये मतमोजणी चे समोर केली जावी, काही ठिकाणी EVMच्या ऐवजी बॅलेट स्वरूपामध्ये निवडणूक व्हावी, वास्तविकतेत बॅलेटवरची निवडणुका घ्याव्यात, अशा मागण्या अनेक वेळा यापूर्वी झालेल्या आहेत. या संदर्भात न्यायालयामध्ये सुद्धा प्रकरणं गेली होती, पण न्यायालयाने सुद्धा बॅलेटवर निवडणुका घेण्याच्या संदर्भामध्ये फारशी सहमती दाखवली नाही. त्यामुळे EVMवरच्याच निवडणुका होत आहेत ही सत्यता आहे. EVM हॅक होत आहेत, EVM विषयी काही शंका आहे याविषयी सुद्धा ज्यावेळेस निवडणूक आयोग हरकती घ्यायला सांगतं, कोर्टासमोर जायला सांगतं, त्यावेळेस सुद्धा राजकीय नेते ज्यावेळेस जात नाही आहेत, अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीकडनं हे मुद्दे वारंवार उपस्थित करून नेमकं साध्य काय करायचं आहे की खरंच निवडणुका पुढे ढकलण्याचं कोणाचं काही कारस्थान आहे का, त्याचा हेतू काय आहे का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होताना दिसून येत आहेत. निश्चितच सागर, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे हे आक्रमक झाले होते. यावेळेस त्यांनी सत्ताधाऱ्यांसाठी काम करतं का असा सवाल निवडणूक आयोगाला केला. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी म्हटलंय की तुम्ही हुकुमशाही आणि आम्ही लोकशाही पाळायची का. या प्रकारे सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवलं जातंय का दोघांकडून? अर्थात, कारण की याचं कारण आहे की गेल्या काही कालावधीमध्ये विरोधकांचा सूर आहे की आयोग जो आहे निवडणूक इलेक्शन कमिशन ऑफिस सेंट्रलचा असेल, आयदर स्टेटमधलं राज्य निवडणूक आयोग असेल, आयुक्त असेल, हे कुठे ना कुठेतरी एक मॉडस ऑपरेंडी हे रुलिंग पार्टीच्या वतीने केली जाते आणि त्यांच्या वतीने ज्या भूमिका घ्यायच्या आहेत, जसं या मिटिंगमध्ये काही जणांनी मुद्दे उपस्थित केले की वॉर्ड रचनासुद्धा सरकारला अनुकूल आहे अशा स्वरूपात घेतली गेलेली आहे. मग असे मुद्दे उपस्थित ज्यावेळेस होत आहेत, एकतर एका गोष्ट लक्षात घ्यायला हवी आपण, ज्या ज्या हरकती निवडणूक आयोगाच्या किंवा आयुक्ताच्या भूमिकेविषयी आहेत त्याविषयीच्या मतं हे तोंडाच्या बोलण्यापेक्षा लेखी स्वरूपामध्ये तुम्हाला रेकॉर्डवर आणावं लागेल, जी कायदेशीर प्रक्रिया आहे. आणि फक्त राज ठाकरे हे तिथे बोलत आहेत असातला भाग नाही आहे. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा किंवा राजकीय सभांमध्ये सुद्धा विरोध या स्वरूपातले विधान केलेलं आहे. पण कायम निवडणूक आयोगाकडनं या संदर्भातली एक भूमिका घेण्यात येते की जर तुमचं कुठलं म्हणणं आहे तर तुम्ही निवडणूक आयोगाला लेखी स्वरूपामध्ये मांडावं, कोर्टाकडे लेखी स्वरूपामध्ये मांडावं. आणि या प्रक्रियांमध्ये किंवा मतदार यादी जो घोळ वारंवार आता आरोप केला जातोय, अशामध्ये राजकीय पक्षाला स्वतः या संदर्भातली भूमिका घ्यावी लागणार आहे. स्थानिक पातळीवर जिथे जिथे ज्यांना वाटतं की इथे मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, इथे दुबार मतदार यादी आहेत, तिथे त्या त्या स्वरूपामध्ये लेखी निवेदनं द्यावी लागतील. ती नावं कोणती आहेत दुबार यादीतली, तिथे नेमका घोळ काय आहे, कागदपत्र कोणतीही पूर्तता न करता मतदार याद्यांमध्ये नाव घेतले गेली आहेत का, आणि त्या त्या पातळीला हा विषय स्थानिक पातळी निवडणुकीचा जो आहे तो तिथे सोडवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक निवडणूक आयोग ही एक व्यक्ती आहे असं नाही आहे, ही यंत्रणा चालवणारी प्रशासकीय महसूल यंत्रणा आहे आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर अर्थात ते तशा मांडणं हे गरजेचं आहे. पुढच्या काही क्षणांमध्ये आता ते प्रेस होईल असं सांगण्यात येत होतं, पण अजून तरी प्रेस सुरू झाली नाही आहे. पण आजच्या बैठकीमध्ये जे जे मुद्दे मांडले गेलेले आहेत महाविकास आघाडीच्या वतीने, त्या संदर्भामध्ये आता नेमकं पुढे काय करायचं आहे, पुढे काय ठरवायचं आहे हे आपण गरजेचं आहे. निश्चितच सागर, आपण असे सोबत राहा.